नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरा नॅचरल रिसोर्स जो आहे तो सॉईल याबद्दल माहिती घेणार आहोत. व्हॉट इज मीन्ड बाय सॉईल, हाऊ इज सॉईल फॉर्म असं म्हटलं तर सॉईल फॉर्मेशन ही लॉंग प्रोसेस आहे. आपल्याला माहीत आहे रॉक्स वगैरे असतील, स्टोन्स असतील, पार्टिकल्स असतील किंवा काही बायोटिक फॅक्टर्स असतील, या सगळ्यांपासून हे सॉईल फॉर्मेशन होते. व्हॉट आर द इन्ग्रेडियंट्स, आणि तेच त्याचे इन्ग्रेडियंट्स आहेत, स्मॉल स्मॉल पार्टिकल्स वगैरे. तर प्रॉपर्टीज ऑफ सॉईल, कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉईल. तर कलर जी आहे ती अतिशय महत्त्वाची अशी त्याची प्रॉपर्टी आहे. द सॉईल गेट्स इट्स कलर ॲज अ रिझल्ट ऑफ सेव्हरल प्रोसेसेस. आणि आता मी सांगितल्याप्रमाणे की ह्या सेव्हरल प्रोसेसेसमधून, लॉंग प्रोसेसेसमधून सॉईल हा निर्माण होत असतो. त्याच्यामुळे त्याला हे कलर प्राप्त होतात. द कलर ऑफ सॉईल नियर लँड सरफेस इज डार्कर दॅन द कलर ऑफ द लोअर लेयर्स. आणि जे कलर आहे सॉईलचं ते लँडवर डार्कर असते आणि लोअरमध्ये थोडंसं नियर लँड इज डार्कर दॅन द कलर ऑफ द लोअर लेयर्स. सॉईल मे बी ऑफ डिफरंट कलर्स सच ॲज ब्लॅक, रेड, कॉपर, येलो, ग्रे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सॉईल आपल्याला दिसून येतात. आपल्याकडे आपण काळी माती असं म्हणतो प्रकार. द कलर ऑफ सॉईल्स आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन करता येते काळी माती, पांढरी माती किंवा पिवळी माती किंवा लाल माती असं आपण क्लासिफिकेशन. बिसाइड्स दे आर इनडायरेक्टली युजफुल इन इंडिकेटिंग सेव्हरल प्रॉपर्टीज ऑफ द लँड. क्लासिफिकेशनला तर उपयोग होतेच, त्याच्याबरोबर अजून काय उपयोग होते. बिसाइड्स दे आर indirectly useful in indicating several properties of land. In this way, the properties of the soil such as fertility, drainage of water, capacity to hold water become clear from its color. म्हणजे फर्टिलिटी काय आहे, ड्रेनेज ऑफ वॉटर कसं आहे, कपॅसिटी टू होल्ड वॉटर क्षमता कशी आहे त्याची, या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला याच्या कलरवरून क्लिअर होतात. कलर ऑफ द सॉईल डिपेंड्स अपॉन इट्स टेक्स्चर अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स ॲज वेल ॲज केमिकल इन्ग्रेडियंट्स लाईक आयर्न, लाईम. आता इथे एक आपल्याला एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे. ॲपॅरेटस त्याच्यासाठी दिलेत. 3 मेजरिंग सिलेंडर्स घ्या. दिसतात काय मेजरिंग सिलेंडर्स 3 घेतलेले आहेत, त्याच्यावर मेजरिंग केलेली आहे. त्याच्यानंतर ग्लास फनेल्स घ्या 3, फिल्टर पेपरसुद्धा 3च घ्या, आणि वॉटर घ्या, पाणी, फाईन सँड, कोरस सँड आणि सॉईल फ्रॉम ॲन अर्थन पॉट युज्ड फॉर ग्रोईंग प्लांट्स etc. Procedure: fit cones of the filter paper in the 3 glass funnels. Fill the cones with equal quantities of sand, sandy soil and clay respectively. आता यांना ABC असे जर नावं दिले, ABC नावं दिलेले आहे तिथं, तर या प्रत्येकामध्ये काय करा, पहिल्यामध्ये सँड टाका, इथून दुसऱ्यामध्ये सँडी सॉईल टाका आणि तिसऱ्यामध्ये क्ले सॉईल टाका रिस्पेक्टिवली. आणि प्लेस द फनेल्स ऑन द मेजरिंग सिलेंडर्स, त्यांना तिथं ठेवा आणि ते इक्वल क्वांटिटीमध्ये टाकायचे आहेत सगळ्या तिन्ही सॉईल्स. आणि त्यानंतर पोर 1 टेस्ट ट्यूब ऑफ वॉटर इन टू ईच ऑफ द फनेल्स. आणि प्रत्येक त्या फनेलमध्ये काय करा, 1 टेस्ट ट्यूब एवढंच पाणी टाकायचं त्याच्यात ABCमध्ये. काय, पोर 1 टेस्ट ट्यूब ऑफ वॉटर इन टू ईच ऑफ द फनेल्स अँड ऑब्झर्व हाऊ मच वॉटर इज कलेक्टेड इन ईच मेजरिंग सिलेंडर. व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम दिस. आणि प्रत्येकामध्ये बघा किती पाणी जमा झालेलं आहे खाली. तर तुम्ही जर खाली बघितलात तर काय लक्षात येते, याच्यामध्ये सगळ्यात जास्त पाणी जमा झालेलं आहे. फर्स्ट Aमध्ये, Bमध्ये थोडंसं कमी आणि Cमध्ये सगळ्यात कमी. याचा अर्थ असा होतो की ह्याची जी ड्रेनेज कपॅसिटी आहे ह्याची सगळ्यात जास्त आहे, याची थोडी कमी आहे, याची सगळ्यात कमी आहे, किंवा वॉटर होल्डिंग कपॅसिटी आहे लेस आहे सँडी सॉईल जी आहे. आणि त्याच्यानंतर ह्याची त्याच्यापेक्षा थोडी जास्त कपॅसिटी आणि याची सगळ्यात जास्त कपॅसिटी आहे क्लेची. तो वॉटर होल्ड करून ठेवतो, त्यामुळे इथं वॉटर कमी प्रमाणात आपल्याला दिसते. सॉईल टेक्स्चर हा सुद्धा एक महत्त्वाचा झाला भाग आहे. सॉईल कंटेन्स पार्टिकल्स ऑफ डिफरंट साईज. द टेक्स्चर ऑफ द सॉईल इज डिटरमाइंड बाय द प्रोपोर्शन ऑफ पार्टिकल्स ऑफ द व्हेरियस साईज इन इट्स. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ सॉईल ऑन द बेसिस ऑफ इट्स टेक्स्चर. त्याच्या टेक्स्चरवरून सॉईलचे इथं 3 प्रकार आपण केलेले आहेत. ते आहेत सँडी सॉईल, स्लिट सॉईल आणि क्ले सॉईल. आता काय आहे मग, पार्टिकल्स कसे असतात, द प्रोपोर्शन ऑफ सँड दॅट इज लार्ज पार्टिकल्स इज हाय इन सँडी सॉईल.
लार्ज पार्टिकल्स असतात. आता इथं जर बघितलात तुम्ही, हे सँडी सॉईलचं आपल्याला इथं पिक्चर दाखवलेलं आहे. सँडी सॉईल याच्यामध्ये लार्ज पार्टिकल्स आहेत. वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू सँडी सॉईल, आणि हे सँडी सॉईलचे पार्टिकल्स लार्ज असल्यामुळं वॉटर रॅपिडली ड्रेन होतो, म्हणजे लवकर पाणी निसटून जाते तिथून. इट इज इझी टू प्लग धिस सॉईल, ह्याला प्लग करणं इझी आहे, नांगरणी करणं याचं सोपं आहे. बट इट इज लेस फर्टाईल, परंतु हे फर्टिलिटीच्या दृष्टीने लेस आहे. प्रजनन क्षमता याची कमी आहे, उत्पादक क्षमता कमी आहे. दिस इज बिकॉज ऑफ द पार्टिकल्स ऑफ सँडी सॉईल आर मेड अप ऑफ द मिनरल कॉल्ड सिलिकॉन डायऑक्साईड. These particles do not dissolve in water and therefore the soil has very little capacity to supply nutrients. आणि तो न्यूट्रिएंट सप्लाय करू शकत नाही सिलिकॉन डायऑक्साईड असल्यामुळं, आणि त्यामुळे त्याची फर्टिलिटी ही कमी आहे. त्यानंतर आहे स्लिट सॉईल. याच्यामध्ये जर बघितलात तुम्ही, द पार्टिकल्स ऑफ स्लिट सॉईल आर ऑफ मीडियम साईज, जे लार्जही नाहीत आणि कमीही नाहीत, तर मीडियम साईज आहेत. स्लिट सॉईल इज नॉट ॲज प्लगेबल ॲज सँडी सॉईल. सँडी सॉईलसारखं ते प्लगेबल नाही, परंतु हाऊ एव्हर इट इज मच मोर प्लगेबल दॅन क्ले सॉईल. क्ले सॉईलपेक्षा याच्यामध्ये सोपं जाते. दिस सॉईल कंटेन्स अ लार्ज प्रोपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. याच्यामध्ये लार्ज प्रोपोर्शनमध्ये ऑर्गॅनिक मटेरियल्स आहेत. इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियन्स इज मच ग्रेटर. न्यूट्रियंट सप्लायची कॅपॅसिटीसुद्धा मच ग्रेटर आहे. स्लिट सॉईल इज ऑल्सो कॉल्ड सेडिमेंटरी सॉईल, असं सुद्धा त्याला म्हटलं जाते. आणि त्याच्यानंतर आहे क्ले सॉईल. इन दिस सॉईल द प्रोपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्झिमम. या सॉईलमध्ये स्मॉल पार्टिकल्सचं प्रोपोर्शन खूप मॅक्झिमम आहे. पार्टिकल्स ऑफ क्ले सॉईल फील स्मूथ टू टच, आणि आपण हातात जर घेऊन बघितलं तर ते स्मूथ लागतात आपल्याला. क्ले सॉईल इज हाय वॉटर होल्डिंग कपॅसिटी, आणि त्याच्यामध्ये हाय वॉटर होल्डिंग कपॅसिटी आपल्याला दिसून येते. आता इथं तेच प्रश्न विचारलेत, व्हाय इट इज डिफिकल्ट टू प्लेग सॉईल. क्ले सॉईल हे स्मूथ आहे, पार्टिकल्स स्मॉल आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्लगिंग करणं सोपं जाते. व्हॉट इज इझी टू प्लग सँडी सॉईल. सँडी सॉईलमध्ये पार्टिकल्स हे डिस्ट्रीब्यूट होतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला नांगरणी करणं हे सोपं जाते. व्हॉट इज द वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑफ स्लिट सॉईल. स्लिट सॉईलची वॉटर होल्डिंग कपॅसिटी ही चांगली आहे. मीडियम साईजचे पार्टिकल्स असतात, परंतु क्ले एवढी नाही. विच सॉईल इज सुटेबल फॉर कल्टिवेशन. वाय. मग आता ह्याच्यावरून आपल्याला कुठलं सॉईल कल्टिवेशनसाठी सगळ्यात चांगलं कल्टिवेशनसाठी क्ले सॉईल आहे, कारण वॉटर होल्डिंग कपॅसिटी आहे, फर्टिलिटी चांगली आहे. परंतु त्याच्यानंतर आपलं जे सँडी सॉईल जो 2 नंबरचा प्रकार आहे, तो सुद्धा स्लिट सॉईल जो आहे तो सुद्धा कल्टिवेशनसाठी चांगला आहे. सँडी सॉईल मात्र कल्टिवेशनसाठी एवढं उपयुक्त नाही. त्याच्यानंतर आहे सॉईल स्ट्रक्चर. द स्ट्रक्चर ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन डिफरंट शेप्स. स्ट्रक्चर ऑफ सॉईल हे डिफरंट शेपवरून आपल्याला दिसून येते. इकडं काही आपल्याला शेप्स इथं दाखवले आहेत. सॉईल ऑक्युअर्स इन द फॉर्म ऑफ अ कॉलमनर, लॅमिनार, ग्रॅन्युलर ॲज वेल ॲज ब्लॉक शेप्ड स्ट्रक्चर्स याच्यामध्ये आपल्याला सॉईलमध्ये दिसून येतात. या ठिकाणी इथं स्ट्रक्चर्स दाखवलेले आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल स्ट्रक्चर. सॉईल स्ट्रक्चरचं काय महत्त्व आहे मग. द फर्टिलिटी ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन सॉईल स्ट्रक्चर. त्या सॉईलची फर्टिलिटी ही त्याच्या सॉईल स्ट्रक्चरवर डिपेंड करते. ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर ॲज फॉलोज. आणि गुड सॉईल स्ट्रक्चर असेल तर त्याचा ॲडव्हान्टेज आपल्याला काय मिळते. रूट्स गेट सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. त्या रूट्सला सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन होते. वॉटर ड्रेनेज इज गुड, देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. आणि वॉटर ड्रेनेज चांगलं राहते, त्यामुळे त्याच्या रूट्स जे प्लांट्स आहेत ते चांगले वाढतात. युजेस ऑफ सॉईल. आता सॉईलचे काय युजेस आहेत. प्लांट कन्झर्वेशन, टू हेल्प प्लांट ग्रो, हे महत्त्वाचं त्याचं यूज आहे. त्याच्यानंतर वॉटर कन्झर्वेशन. सॉईल होल्ड्स वॉटर. सॉईल हे पाणी होल्ड करून ठेवते, त्याच्यामुळे ॲज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ बंड्स अँड लेक्स वी कॅन गेट वॉटर फॉर यूज ऑफ थ्रू आउट द इयर. म्हणजे पावसाचं पाणी जेव्हा पावसाळ्यात पडत असते त्याचं साठवण करून आपण नंतर वापरू शकतो. सॉईलमुळं शक्य आहे. प्लॅस्टिसिटी. सॉईल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप. सॉईलला आपण कुठलाही रिक्वायर्ड शेप देऊ शकतो. ही त्याची प्लॅस्टिसिटीमुळं प्रॉपर्टी आहे. दिस प्रॉपर्टी ऑफ सॉईल इज कॉल्ड प्लॅस्टिसिटी.
Because of its plasticity, we can use it to make articles of a variety of shapes, such as these articles can be baked to make them hard, water storage, earthen pots, earthen lamps, idols, bricks, etc. are the आर्टिकल्स मेड फ्रॉम सॉईल. आता इथं काय आर्टिकल्स आपल्याला इथं इथं ब्रिक्स म्हणजे हे वीट बनवलेली आहे. इथं मातीपासून भांडं बनवलेलं आहे. इथं बघा इथं क्लेपासून आपल्याला मातीपासून इथं कप बशी बनवलेली दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं त्याचा अनेक प्रकारे आपल्याला वापर होतो. सम युजफुल टाईप्स ऑफ सॉइल्स हे आपण पुढच्या तासाला पाहू. आज आपण येथेच थांबू.